नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं असं ठरवलेलं असतं. आज काही झाले तरी ईश्वरीच्या बर्थडेला ईश्वरीला प्रपोज करायचं आणि तिला तो ड्रेस आहे डिझायनर ड्रेस तो तिला गिफ्ट म्हणून द्यायचा. म्हणून अर्णव स्वतः तो ड्रेसवर डिझाईन करतो आणि असा ड्रेस कधीही कोणी वापरलेला नसेल असं सरप्राईज मात्र आता ईश्वरीसाठी असेल. आणि इकडे ईश्वरीने ठरवलेलं असतं की अर्णवला प्रपोज करायचं. म्हणून दोघंही आता एकमेकांना प्रपोज करण्याचं ठरवतात. आता ईश्वरी अर्णवच्या खूपच जवळ येते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की हे बघा सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अर्णव म्हणतो की काय ईश्वरी, काय सांगायचं आहे. आता ईश्वरी लाजते. आता अर्णव हा ईश्वरीचा हात धरतो आणि काय झालं असं विचारतो. परंतु आता तो ईश्वरीच्या हातामध्ये तो ड्रेस देतो. तो ड्रेस बघून ईश्वरी खूपच खुश होते. तो ईश्वरीला म्हणतो की हेच तुझ्या बड्डेचं सरप्राईज असेल. आणि हे बघ ईश्वरी, आता हा ड्रेस घालून आपल्याला एकमेकांच्या सोबत डान्स करायचा आहे. ईश्वरी लाजते. ईश्वरी म्हणते की अहो सर, काय बोलतात, बघा ना सगळेजण पाहत आहे आपल्याकडे. अर्णव म्हणतो की बघून दे. अगं आपणसुद्धा आता म्हणजे एकमेकांना प्रपोज केलेला आहे, मग आता आपली जोडीसुद्धा अगदी सर्वात व्यवस्थित दिसायला नको का? सगळ्यांच्या नजरेत भरली पाहिजेल अशी आपली जोडी दिसली पाहिजेल. म्हणून ईश्वरी आणि अर्णव आता एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरी खूपच लाजत असते. त्यानंतर मात्र ईश्वरी सगळ्यांच्या समोर पार्टीमध्ये अर्णवच्या डायरेक्ट मिठी देते आणि सगळ्यांच्या समोर अर्णवचा किस घेऊन त्याला आय लव्ह यू असं म्हणते. आता अर्णवचे इतके होश उडतात. अर्णव आता एक दारूच्या नशेमध्ये एक ग्लास दारूसुद्धा पितो आणि त्या चढलेल्या नशेमध्ये तो ईश्वरीला प्रपोज करतो आणि आत्तापर्यंत घडलेली स्टोरी तो सर्व काही सांगतो. ईश्वरी, मी कधी कुणावर प्रेम केलं नाही. एका मुलीवर प्रेम केलं होतं, परंतु ती मला सोडून गेली. मी परत प्रेमाकडे त्या दृष्टीने कधीही पाहिलं नव्हतं आणि आता मात्र ते प्रेम फक्त आणि मी तुझ्यावर केलेलं आहे. ज्या मुलीवर पहिल्यांदा मी प्रेम केलं होतं पैशासाठी, ती मुलगी मला सोडून गेली. म्हणून आत्तापर्यंत ज्या मुली माझ्यासमोर येतात त्या केवळ पैशासाठीच, असा माझा एक खूप मोठा गैरसमज होता. आणि शेवटी ईश्वरी, तू माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जो काही माझा गैरसमज तू दूर केला, खरंच मी अगदी मनापासून तुझी माफी मागतो आणि तुला थँक्यूसुद्धा म्हणतो. आता ईश्वरी खूपच खुश होते आणि डायरेक्ट आता अर्णवला घट्ट अशी मिठी मारून सगळ्यांच्या समोर अर्णवचा किस करत अर्णवला आय लव्ह यू असं म्हणते. अर्णव तिला ड्रेसचं छान असं गिफ्ट देतो. ईश्वरी खूपच खुश असते. आणि आता दोघांनी एकमेकांना प्रपोज केल्यानंतर आता वाढदिवस तर दणक्यात साजरा होतो. ईश्वरीला सगळ्यांनी छान असे गिफ्ट दिलेले असतात. ईश्वरी छान अशी तयार होते आणि आता लवकरच आता ती अर्णवला म्हणते की आपल्याला रूममध्ये जायचं आहे, कारण आज मात्र आपल्यामधील पडदाही हटेल. तेव्हा आता अर्णव इतका खुश होतो. अर्णव म्हणतो की काय बोलतेस, या दिवसाची मी अगदी आतुरतेने वाट पाहत होतो मिस इंदोर. परंतु फायनली तो दिवस तर आला, तो म्हणजे तुझ्या वाढदिवसाचा दिवस आणि त्याच दिवशी आपलं मिलन होणार आहे. खरंच मी कधीही तुझ्यावर बळजबरी केली नव्हती आणि आत्तापर्यंत कोणत्याही मुलीवर प्रेम केले नव्हते. फक्त आणि फक्त एका मुलीवर प्रेम करून मी फक्त तुझ्याशी अगदी जे लग्न केले आणि त्यानंतर तूच माझी अर्धांगिनी आहे. म्हणून तो आता ईश्वरीला मिठीत घेतो आणि सगळ्यांच्या समोर ईश्वरीला किस करतो. तेव्हा आता मित्रांनो, हा जो काही पार्टीचा क्षण आहे तो मात्र यांना प्रपोज करण्याचा अगदी ठरलेला असतो. आणि या दिवशी मात्र आता दोघांनी एकमेकांना प्रपोज करून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केलेली असते. परंतु त्यात मात्र आता मिठाचा खडा टाकणाऱ्या वल्लरीचा कसा पोपट बनतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.